सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या म्हणजे मानसिकतेची हत्या, त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रविवारी सकाळी 10 वाजता सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय सर्वपक्षीय नेते आणि समाज बांधव या मोर्चात सहभागी होणार आहे। हा मोर्चा क्रांती चौक येथून सकाळी 10 वाजता निघून पैठण गेट, गुलमंडी सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। सांगाल उद्या मोर्चाचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने राहणार आणि किती संख्या येणार समजा? आम्ही उद्या 19 जानेवारी रोजी क्रांती चौकीतून आपल्या 10 वाजता उद्या मोर्चा राहणार आहे आणि हा मोर्चाचे समारोप हा विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे। या मोर्चासाठी आम्ही सर्व स्तरातील जरांगे पाटील असतील, सुरेश अण्णा धस असतील, संदीप क्षीरसागर, त्यानंतर आनंदराज आंबेडकर आणि असे बरेच नेते मंडळी आम्ही या मोर्चासाठी आमंत्रित केले आहे। तर हा मोर्चा कुठल्या जातीविरुद्ध नसून हा सर्व धर्मीय सर्वपक्षीय हा मोर्चा असणार आहे आणि या मोर्चासाठी प्रचंड असा जनसमुदाय उद्या म्हणजे येणार आहे, जमा होणार आहे। आम्ही प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन जनजागृती रथाद्वारे केलेली आहे। आम्ही जवळजवळ 7 तालुके फिरून जनजागृती करून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त वर्ग हा मोर्चासाठी येतो। यापुढेही ग्रामीण भागातूनच जास्त वर्ग मोर्चासाठी आलेला आहे। तर आम्ही ग्रामीण भाग पूर्णपणे कव्हर केला आहे। जवळजवळ आम्ही 2 दिवस ग्रामीण भागात दिले आणि रथाद्वारे आम्ही जनजागृती केली आहे। तर उद्याच्या मोर्चासाठी बरेचसे युवक त्यानंतर सर्व धर्मातील जातीतील लोक इथे येणार आहेत। सर्वांना जय शिवराय। उद्या 19 जानेवारी 2025 रोजी या क्रांतीच्या शहरातून छत्रपती संभाजीनगरमधून क्रांतीत एल्गार आम्ही करतोय। एल्गार यासाठी आमचा भाऊ सरपंच स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही भावांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकातून उद्या सकाळी 10 वाजता जन आक्रोश मोर्चा आम्ही काढतो। या मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर सर्व तालुक्यातून समाज बांधव लाखोंची संख्येने उपस्थित राहणार आहेत। नियोजन असं आहे, क्रांती चौकातून मोर्चा निघेल, समारोप विभागीय आयुक्ताला होईल, सकाळी 10ची वेळ आहे आणि पार्किंगची प्रशस्त व्यवस्था केलेली आहे। क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी सिटी चौक, गांधी पुतळा या मार्गे मोर्चा जाणार आहे विभागीय आयुक्त कार्यालयात। या ठिकाणी मसाज चौकचे संतोषजी देशमुख आणि परभणी येथील सूर्यवंशी यांना न्याय हक्क मिळावा, परत अशा घटना घडू नये यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीय उद्या छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालय इथे हा महामोर्चा निघणार आहे। यामध्ये सर्व जाती धर्मातील या ठिकाणी नागरिक सहभागी होणार आहे आणि जोपर्यंत संबंधिताला फाशी होत नाही तोपर्यंत हा एल्गार या ठिकाणी राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं शहर आहे। आजपर्यंत इथून अनेक क्रांती या ठिकाणी झालेल्या आहे आणि ही देखील एक क्रांती या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सर्व तालुक्यातील, तसं आम्ही वैजापूर तालुक्यातून येतो, वैजापूर तालुक्यातून या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी सहभागी होणार आहे। संतोषजी देशमुख जे मसाज त्यांचा जे मध्ये निर्मूलन झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी जे परभणीचे युवक होते यांचा पोलीस कोठडीमध्ये तो मृत्यू झाला। या दोन्ही प्रकरणात सर्व जाती धर्माची बैठक एक छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती आणि साऱ्यांचा सूर होता की आपण याच्या विरोधात आपण सरकारकडून न्याय मागितला पाहिजे। त्या अनुषंगाने उद्या हा छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक विभागीय कार्यालयामध्ये मोर्चा निघणार आहे।